हॅलो हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे की खेड्याकडची मुलगी. तर आज मी तुम्हाला गावाकडचं दाखवणार आहे, जे की माझ्या मम्मीने ते पडीक जागेचा वापर कसा केलेला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा घेता येतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. की काय काय माझ्या मम्मीने लावलेले आहे झाडं किंवा म्हणजे भाज्या वगैरे. तर इथं पाहू शकता, इथं आहे ही सीताफळ आहे, जी की मी लावलेली होती लहानपणी. म्हणजे आधी तर याला सीताफळ आता येऊन गेलेली आहेत. तर हे ना ह्याच्या बाजूला पाहू शकता, ही वेल आहे भोपळ्याचा, जो की आपण जो लाल भोपळा असतो, डांग्या भोपळा बोलतात त्याला. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट्स करून सांगा. आमच्याकडे त्याला डांग्या भोपळा बोलतात. तर हा भोपळ्याला बघा, एक छोटीशी 2 बिया लावल्या होत्या फक्त. त्या बियांचा कुठपर्यंत वेल गेलेला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की पडीक जागेचा वापर पुरेपूर कसा घेता येतो. तर पाहू शकता हा वेल कुठं कुठे पांगत गेला. फक्त तुम्ही व्हिडिओ जो आहे ना लास्टपर्यंत पहा. आणि ह्या भाज्या ज्या आहेत ना, या भाज्यांना कसलंही केमिकल खत वगैरे काही वापरलं नाहीये. हा घेवडा आहे, म्हणजे पावटा बोलतात तुम्ही. आता आमच्याकडे घेवडा वेगळा आहे आणि हा पावटा आहे. तुरमुड्या वाल बोलतात आमच्याकडं. तर कारली सुद्धा लावलेली आहेत. हा पाहू शकता, याला किती शेंगा आलेल्या आहेत. तुम्ही स्वतःच पाहू शकता की असं नाही की मी काहीतरी दाखवते. तर याला अजून फुलं सुद्धा भरपूर आलेली आहेत. आणि असं नाही की याला खत वगैरे टाकतात म्हणून येतं, असं काहीच नाही. म्हणजे फक्त आहे ना, आमच्या शेळ्या ज्या आहेत ना, त्यांचं जे हे असतं सेंद्रिय खत असतं ना, आपण हे करतो, त्या फक्त मी आई माझी तिथं टाकून देते बस. आणि इथं आमची आईने ना लसूण लावायचं होतं म्हणून लसूण फोडून घेतला. आम्हाला लसूण लावायला जायचं होता. हा जो आहे गावरान लसूण आहे, तोच लावायचा आहे. त्याच्यानंतर पाहू शकता हा वेलाला बघा तुम्ही. आणि हा आहे आमचा गवती चहा, जो की मुंबईला म्हणजे जाताना वगैरे ना मी इकडनंच घेऊन जात असे. मला खूप आवडतं गवती चहाचा, म्हणजे चहा खूप आवडतं. आणि गवती चहा खूप आपल्या आरोग्यासाठी छान आहे. तर इथं बघा आंब्याची झाडं सुद्धा, जे किती लोक आंबे खातात ना, तर तिथं टाकून देतात, म्हणून ते आंब्याची झाडं बघा किती आल्यात. ते उपटून टाकतात ते, कारण का त्याचं कसं तिथं खूप मोठे मोठे झाडं होतात म्हणून. तर इथं बघा त्या शेंगाला, पावट्याला किती शेंगा आल्यात. आणि हा वेल पाहू शकता तुम्ही, कुठं कुठं पसरला तुम्ही. हा रस्त्याला गेलाय, पूर्ण पूर्ण रोडला गेलेला आहे, घराच्या एकदम खाली गेलेला आहे. त्याच्यानंतर पाहू शकता इथं भरपूर सगळे कारला आहे, दोडका आहे, भोपळा आहे. परत तुम्हाला सांगते आता हे पावटा जो आहे, पावटा. आणि हा इथं आहे ते देठाचं झाड आहे, जे की कोणाला माहीत असेल, गावाचे जे असतील त्यांना माहीत असेल. हे देठ बोलतात त्याला, लाल देठ. त्याचं सुद्धा आहे. सीताफळ आहे. आता इथं आहे हळद लावलेली आहे. आणि याच्या बाजूला आहे ओवाचं झाड पण आहे आणि पुदिन्याचं पण आहे. तर पुदिनासुद्धा लावलेलं आहे. म्हणजे सगळं तिथल्या तिथंच, आपल्याला कुठं लांब जावं लागणार नाही. ते सुद्धा नैसर्गिक, असं नाही की केमिकल, विदाऊट केमिकलचं आपल्याला भेटणार आहे. असं आपण लावू शकतो. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग, नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला, बाय बाय.